मतलब बाइक राइड है तो भाई अपना मोटो व्लॉग तो बनता ही है। संडेचा दिवस आहे ना बाईक रायडर्स साठी एकदम महत्वाचा असतो. तो लीन चालवतोय भाई, त्याचं काही वेगळं चालू आहे. ये चार्जिंग वाली बाईक आहे आखरी में. तर आता आम्ही भुसावळला आलेले आणि इथे रील बनवण्यासाठी थांबलेले. किती भारी वाटतंय ना जेव्हा पूर्ण क्रू सोबत चालत असेल तेव्हा. पिल्लू माझे पिल्लू. हो शांत बस. हो हो आला मी, चावू नको तू. गाइस तात्या विंचू आलाय बहिणाबाई महोत्सवला. एवढे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स भेटताय ना आम्हाला दोघांना. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग गाईस. गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले सकाळचे 6. नवीन वर्षामध्ये पहिल्यांदा मी एवढा लवकर ब्लॉग सुरू करतोय, कारण की आमच्या मित्रांचं आज ठरलेलं आहे की सगळ्यांकडे छान छान बाईक्स आहेत, तर म्हटलं राईडला जाऊ सकाळी सकाळी. ॲक्च्युली शर्व आहे, मी आहे, मेघ आहे आणि अजून 2-3 जण आहे. तर मग कसं बाईक आहे सगळ्यांकडे आणि शर्व कसं सध्या आता मुंबईला असतो, तर मग त्याला कशी बाईक राईड करायची खूप इच्छा असते आणि त्याच्याकडे नवीन बाईक आहे. तर तो म्हणे चला कुठेतरी जाऊ. तर आता आमचा प्लॅन बनलेला आहे, असंच आम्ही कुठेतरी जाऊ आणि बस बाईक राईड करू. मतलब बाईक राईड आहे तर भाई अपना मोटो व्लॉग तो बनता ही आहे. मी माझा हा DJI लावून घेतला हेल्मेटला. गॅस आता मला काय करावं लागेल माहिती का? गाडीचं कवर मम्मीने पण यार आत्ताच टाकलं, पाणी आलं होतं, हिला पुसावं लागेल भाई परत. आता गाडीला आहे ना थोडं पुढे घेऊन जावं लागेल, ढकलत मग चालू करावं लागेल, नाही तर चेरी लगेच उठून जाईल भाई. तिला माहिती पडतं माझ्या गाडीचा आवाज. थोडं जास्त पुढे ढकलून घेऊन जावं लागेल, म्हणजे कसं चेरीला नाही कळणार. एक तर त्या कोपऱ्यापर्यंत ढकलत घेऊन जावं लागेल हिला. गॅस बाईकला मी आता खूप पुढे घेऊन आला होता ढकलत आणि चालू करून मी निघालेलो आहे. संडेचा दिवस आहे ना बाईक रायडर्स साठी एकदम महत्वाचा असतो. ते भाई एवढा लवकर निघताना सकाळी 6 वाजता निघून जातील किंवा 4 वाजता निघून जातील भाई. कुठे भाई? मी पण तर अजिंठ आलाच आहे. कोणत्या? काय नाही बघ माझा कुठे मागे दिसत नाही यार. हा ते इकडे. देखो गाइस क्या बोलते बॉयज. तुम्हाला येऊन का भाई? हा कोणाला बिना हेल्मेटचा? हेल्मेट भाऊ जरा ऑर्डर वरती यायचं बाकी आहे. आणि बाकीचे अजून 2 जण तो कोण आहे? हा ओके चालेल. पेट्रोल पण टाकायचं भाई मला. एक पॉवर आहे, एक अपाचीची 160 आहे आणि एक हंटर, एक मस्तानी, एक इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलेला आहे भाई. हा पोरगा इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलेला आहे. काय मीडिया नाही हो? हा मीडिया समजा, सोशल मीडिया. कॅमेरा यो. चला काका, पेट्रोल भरलेलं आहे का हिच्यात भाई. आता कंटिन्यू जाऊ भुसावळकडे. चलो. रस्ता चेक करशील बरं, माझ्या म्हणजे काम चालू आहे रस्त्याच्या पुढे. ओके चालवताना लक्ष ठेवा. हा चालेल. लागलेलं आहे मेन नॅशनल हायवे. आता आम्ही सर्व्हिस रोडला बट आहे ना इथे गाडी चालवायला खरंच खूप छान मजा येते. हा रोड प्लेन पण असतो आणि जास्त आहे ना गर्दी पण नसते इथे, सो आहे ना छान वाटते ते गाडी चालवायला. तो लीन चालवतोय भाई, त्याचं काही वेगळं चालू आहे. किसका क्या तो झुक के चला रहा हो गाडी. ये देखो ये झुक के चला रहा. ये चार्जिंग वाली बाईक आहे आखरी में. हे बघा आमची चार बाईक इथे. काय पण ती एकदम मागे चालते. अरे हे रे लाईट चालले गेले रे. काय पनवती शर्व आहे. फ्युचर पण होती.
तर आता आम्ही भुसावळला आलेले आणि इथे रील बनवण्यासाठी थांबलेले. आम्ही का बरं सरकू भाई, आम्ही का बरं सरकू. चलो गाइस इसकी रील बनाते. असं तिकडून सुरू होतंय, असं पूर्ण गोल फिरून असं वेगवेगळे जण थांबताय मध्ये. हा एक घेतो मी, तुला सांगतो नी. हा घेऊ का? 1 2 3 स्टार्ट. चल परत. ओके थांब ना आता. रे मला माहिती नीट नाही आलेलं आहे. तू पण ती बेल लावलेली, मी पण लावायची. थांब रे, चल ना भाई. नाही अरे तुम्हीच करणार आहे, तुम्ही करणार आहे. अरे करणार. गाईस आता आहे ना आम्ही भुसावळला थांबलेले होते इथे आणि आता मस्त सनराईज होतोय. ते बघा किती मस्त दिसतोय सन. थांबलेले आता आम्ही सगळे. चलायचंय का परत घरी? चला जळगावला जाऊ आता परत. चलो गाईस थोडं मागे घे, मग पुढे घेशील फ्युचर. हे तर फ्युचर अजूनपर्यंत अटकूनच आहे. किती भारी वाटतंय ना जेव्हा पूर्ण क्रू सोबत चालत असेल तेव्हा. गाईस आता जळगावमध्ये आलेले स्टेडियम समोर. भाई इथे मस्त आहे ना नाश्ता करायला. एकदम सकाळी मस्त पोहे खात आहे. हेअरस्टाईल एकदम चेंज झाली भाई, हेल्मेट घालून. गाईस आमचा नवीन रायडर आहे नितांत रायडर, बिना हेल्मेटवाला. हा पण आहे इलेक्ट्रिक फ्युचर. गाईस पोहे खाऊन झाले होते. आता ना इथे भाऊच्या त्यांच्या बाहेर हे घ्यायला आलो होतो फ्रूट सॅलड. 2 घेतलेले. हेल्दी असतं ना भाई हे. आता थोडं हेल्दी खाणं पण सुरू करायचं ना, काही दिवस नाही आता कंटिन्यू बरं. तो घेतलेले आणि ते पण गेले त्यांच्या घरी, मी पण जातो माझ्या घरी. चलो गाइस मी पोहोच गया हूँ घर पे आणि आता येईल चेरी येईल बघा. आता पूर्ण ओली झाली. काका काही लाज वाटते तुला? तू पूर्ण ओली झाली ना. जा तिकडून ये. हो ना बिटू. काय अरे 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 पडशील तू, खाली पडशील. ये चल मध्ये, चल मध्ये. पिल्लू माझे पिल्लू. हो शांत बस. हो आला मी. जाऊ नको. अले मला काय माहित काय ते. हो नाही जाणार याच्या पुढे तुला सोडून नाही जाणार. चेरी कबूतरला पकडते गाईस. चेरी इथे येणाऱ्या कबूतरला पाणी पण पिऊ देत नाही, कारण की कबूतर जर इथे आले ती त्यांच्या मागे पडून त्यांना उडवून टाकते डायरेक्ट इथून. पतंगी किती कमी झाल्या ना आता उडायला. फक्त संक्रांतीला आता 10 दिवसच झालेले, नाही तर आधी असं असायचं की 10 काय 1 महिना भाई एवढ्या पतंग उडायच्या इकडे. अरे 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 ये ती मिडललाच थांबून जाईल. हा वाटलं. अरे यार मिल गई भाई पतंग उसको. त्याने बिचाराने पण वाटून दिली पतंग. वा दानवीर. गाईस आता 7:25 होत आहे संध्याकाळचे आणि मी आता आंघोळ केलेली आहे. मी दुपारी आहे ना भाई पूर्ण झोपलेला होता, सकाळी उठला होता म्हणून मला झोप लागत होती. आणि आज आहे म्हणजे आज आता जानेवारी, तर जानेवारीमध्ये जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सव असतो, तर मी आता तिथं चाललेला आहे. माझ्यासोबत आता चेतन दादा आहे. काल पण गेला होता मी, काल शुभम आणि सुमित होते. आज त्यांना बाहेर काम आहे, तर मी चेतन दादा स्वतः आज चाललेला आहे. गाईस तर मी आता आहे ना 2 सॉक्स काढले होते. ही आहे ना चेरी सॉक्सला पकडते. काय माहीत कुत्र्यांना सॉक्सला बघा का आवडतं एवढं. तर मीच्यासाठी एक आहे ना जुना सॉक्स घेतलेला आहे आणि ही बाई एवढी मस्त चालते ना ती इथून. तर बघा चल अरे हे घे अले
चल घे घे. बघा अशी चालत आली पूर्ण तिथून तर इथपर्यंत 2 वेळेस आली होती चालत. गाईस आता आहे ना आम्ही आलेले आहे बहिणाबाई महोत्सव 2026ला. मी तुला बोलला होता दादा मास्क घे, मला सगळेजण ओळखता बोलला तुला, हे ऐकत नाही काहीच हे लोक, म्हणून मी यांना कुठे घेऊन नाही जात. काल एवढी गर्दी होती ना इथे, आज तर काहीच नाही जास्त, आज जास्त काही वाटत नाही. काल खरंच काल खूप गर्दी होती, सॉरी गरज नाही गर्दी होती खूप. हाँ ये क्या था, ये क्या है? फॅन सोबत फोटो काढतोय बघा हा. ओके डन 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 चलो. काहीच गर्दीची गोष्ट केली आणि इथे बघा हमारे साथ ये अन्याय क्यों होता है भाई. इथे फूडच्या स्टॉलवर आले होते, हुड्डा छान भेटतो इथे, तर हुड्डा खात होते. अँड इट्स गुड फॉर हेल्थ ऑल्सो, अँड इट्स टू थँक्यू हेल्थ. अय 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 हेल्थसाठी खूप छान असतं बरं. गाईस काही घेण्यासारखं नाही यार इथे, काही सुचत नाही काय घ्यायचं, काहीच नाहीच घेण्यासारखं. गाईस तात्या विंचू आलाय बहिणाबाई महोत्सवला. हे बघा तात्या विंचू बारकाय पण तात्या विंचू खूप. गाईस एका टायमाला असं वाटलं कैलाश खेळ कुठून आला इथे. अजून जोरात. इथे ना एक बाबा आलेले भाई, एवढ्या जोश मध्ये ना ते आणि काहीतरी पेंट करताय ते. डायरेक्ट स्टेजवर ते पळून गेले तिकडे, म्हणजे पळत पळत गेले पळून गेले. गाईज परत आम्ही ना आता या फूड सेक्शन मध्ये आलेले, आणि खरंच एवढे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स भेटताय ना आम्हाला दोघांना, छान वाटतंय त्यांना भेटून घ्यायचं मनापासून. आपण इथं स्टॉल्स एन्जॉय करायला आलो होतो ना, की आमच्या फॉलोअर्सला बऱ्याच लोकांना असं वाटतं अशी की आले इथं शांतपणा करायला, पण तसं काही नाही. नेहमी आहे लोकांचं, ते तर दुसरे जण येतात ना शांतपणा करायला. गाईस इकडे हा सबस्क्रायबर भेटलेला आहे. काय नाव आहे तुझं? वा किती गोलू गोलू लाडू. तुम्ही याला काय घरी लाडू बोलवता का? काका बघा इथे स्वतःचा फायदा करताय. एक मुलाच्या हातातनं तो बलून सुटला असेल, काका आहे ना त्याला गुंतवताय, आणि लहान मुलांचा आहे. अच्छा त्यांचा गेला का? बहिणाबाई महोत्सव मध्ये फुगे काढायचा कॉन्ट्रॅक्ट चेतन दादाने घेतलेला आहे. आधी पण 2 फुगे काढले त्याने. हे पा लोक, अरे काहीच पंजाबी ढाब्यावर आलेलं आहे. ते सरसोचा साग खातोय काहीच, कारण की ना पंजाबी जेवण कधी करत नाही, म्हटलं आता करून घेऊ. असं कुठे खायला भेटतच नाही ना पंजाबचं. गाईस तर रात्रीचे आता 10:30 झालेले. मी आता घरी आला होता आणि आज तर खूप थकलेला आहे. नाही थकला नाही यार, झोपला पण होता दुपारी, मस्त आराम वगैरे झालेला आहे. मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल, बाय.